टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावरती आहेत आणि आज महत्त्वाचा पक्षाचा प्रवेश पार पडतोय। बीडच्या वडवणीमध्ये राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। विशेष म्हणजे मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत हे कुटुंबीय गेल्या 35 ते 36 वर्षांपासून सोबत होते। मात्र त्यांनी आता पंकजा मुंडेंची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे। आज 5:30 वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा वडवणी शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। याच अनुषंगाने संपूर्ण बीड शहर आणि बीडवरून वडवणीकडे येत असताना रस्त्यावरती आणि आता वडवणी शहरामध्ये अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत। मात्र विशेष म्हणजे हे मुंडे कुटुंबीय आमदार धनंजय मुंडे यांना डावलून पक्ष प्रवेश करत असल्याच्या चर्चा आहेत आणि ज्या ठिकाणी बॅनर लागलेले आहेत, फ्लेक्स लागलेले आहेत, त्या फ्लेक्सवरती बॅनरवरती किंवा पत्रिकेवरती कुठेही धनंजय मुंडेंचं नाव किंवा फोटो पाहायला मिळत नाही। यामुळे आजचा पक्ष प्रवेश सोहळा आमदार धनंजय मुंडे यांना डावलूनच होत असल्याची देखील आता निश्चित होत आहे आणि त्याशा प्रकारच्या चर्चा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। एकूणच आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर समी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।